मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा। राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे, फडणवीसांचं पांडुरंगाला साकडं। सलग 20 वर्ष वारी करणारे धाराशिवचे माने दाम्पत्य ठरलेत मानाचे वारकरी, तर विठ्ठल जयघोषात दुमदुमली पंढरी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो वारकऱ्यांची गर्दी। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले। 24 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुसरा व्हिडिओ पोस्ट। व्हिडिओतून पंतप्रधान मोदींनी मानले तरुणांचे आभार। नीट पेपरफुटी प्रकरणी एनटीएची मुठ्ठी कारवाई। एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याची सूत्रांची माहिती। एनटीएमध्ये मोठे फेरबदल होणार। सुरतमध्ये पावसाचा कहर। कमरूनगरमध्ये परिसर जलमय, तर अनेक वाहनं पाण्यात बुडाली। आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीचा सोहळा आज पंढरपुरात साजरा होतोय। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, अशा जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमलेली आहे। विठ्ठल नामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाली। आणि आता थेट पंढरी नगरीत जाणार आहोत। माझी सहकारी प्रियंका लाठी सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। प्रियंका, सुप्रभात। रामकृष्ण हरी, काय वातावरण आहे? रामकृष्ण हरी प्राजक्ता, तुका म्हणे माझी हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने। आपण बघतोय हेच श्रीमुख पाहण्यासाठी गेली कित्येक तास सगळे वारकरी रांगेमध्ये थांबलेले आहेत आणि इतक्या तासांमध्ये त्यांनी दर्शन सुद्धा घेतलेलं आहे। काहींनी मुखदर्शन घेतलंय, तर काहींना चरण दर्शन करण्याचं सौभाग्यही लाभलंय। आपण बघतोय की मोठ्या संख्येने वारकरी बांधव आपल्या सोबत सुद्धा इथे उपस्थित आहेत। माऊली, कुठून आले? अहिल्यानगर तालुका राहुरी, चिंचवेरे या गावाहून आलो। किती वर्ष झालं वारी करतो? गेली 27 वर्षापासून मी या ठिकाणी वारी करतोय। 27 वर्षांपासून? आता दर्शन झालं का? आम्ही दर्शन मुखदर्शनच घेतलेलं आहे। आम्ही उहित आमच्या सौभाग्यवती पण बरोबर आहेत। आणि आपण बघतोय की मुखदर्शन घेतलं जाते अनेक नागरिकांकडून, कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी प्राजक्ता आपल्याला पाहायला मिळते। इकडे माझ्या मागे सुद्धा तुम्ही बघू शकता की इतकी गर्दी आहे की अगदी मुंग्यांसारखी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण बघतोय की मुखदर्शन असेल, चरण स्पर्श दर्शन असेल, ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीने कळस दर्शन असेल, वारकरी दर्शन घेत आहेत आणि आपल्या वारीचं जे काही आहे त्याला सार्थकी लावतात। गेली कित्येक दिवस आता शेकडो किलोमीटर चालत हे वारकरी देहूपासून पंढरपूर, आळंदीपासून पंढरपूर आले आणि आता पंढरपूरमध्ये आल्यावर खरं तर दर्शन घेणं या वारकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं होऊन जातं। त्यामुळे आपण अनेक वारकऱ्यांशी सुद्धा बोललो गाभाऱ्यामध्ये, तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की 30-35 तास रांगेमध्ये ते उभे आहेत आणि जेव्हा त्यांना दर्शन त्यांनी घेतलं त्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आपल्याला पाहायला मिळाले। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडून महापूजा पार पडली। या महापूजेला जे मानाचे वारकरी होते ते कळंब तालुका धाराशिवचे मानाचे वारकरी होते आणि बाबासाहेब माने आणि प्रतिभाताई असं त्यांचं नाव आहे। भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोला रामकृष्ण हरी। वारकऱ्यांचा जो काही उत्साह आहे तो अजूनही तसाच आहे, म्हणजे गेली कित्येक दिवस चालतात। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।
आपण बघतोय हाच उत्साह जो पहिल्या दिवशी देहू आणि आळंदीमध्ये पाहायला मिळाला होता, तोच उत्साह किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त उत्साह पंढरपूरमध्ये पाहायला मिळतोय. काय माऊली, हो, काय म्हणतात? जळगावून आले. होय, हो, आनंद दिसतोय हो, चेहऱ्यावर. आनंद तर इतका खूप आनंद वाटतो की मी 8-9 वर्षापासून वारी करते. आम्ही दोघी पण माझ्या घरचे आम्ही बरोबर येतो, दरवर्षी येतो. आता कसं दर्शन काही वाटतं? झालं हो, खूप आनंद वाटतोय. दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. खूपच आहे. अतिशय आनंदी आनंद आपल्याला पाहायला मिळतो या माऊलींच्या चेहऱ्यावर. जळगाववरून आल्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून सुद्धा लोक इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. महाराज की जय. पंढरपूरची वारी म्हणजे एक संसाराची कटकट निघून जाते, देव हा पाठीमागे असतो. जो करेल नियम त्याला बांधून शिके यम. जे लोक यम हे करतात, या वारकऱ्याला यम काय कोणी बांधू शकत नाही. जे म्हणेल ते वारकऱ्याला पुरतो. भगवान पांडुरंग हरिठ्ठल महाराज. नाही घडविला. एकच मिनिट. या ठिकाणी या पंढरीच्या वारीला आल्यानंतर विठ्ठल रखुमाईचं दर्शन झाल्याच्या नंतर अशी या ठिकाणी नाही घडविला नाही बैसविला आयसा विठू राया माझा विटेवरी, ही भावना मनामध्ये या ठिकाणी जागृत होते आणि संपूर्ण जगाचं कल्याण करणारा हा पांडुरंग सर्वांच्या पाठीशी उभे राहावो ही परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. पुंडलिका पंढरीनाथ भगवान माऊली, माझ्यासोबत एक माऊली आहेत प्राजक्ता, आणि ते अंध आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. माऊली, चेहऱ्यावर फार आनंद दिसतोय. माऊली, हो, खूप आज आनंद वाटतोय. संत भार पंढरती कीर्तनाचा गजर होत आम्ही मातोश्री गंगादेवी देवडा अंध विद्यालयातून आलेलो आहोत. अंध विद्यालयामध्ये आम्ही टीचर आहोत आणि सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा आमच्याकडून. माऊली, मला सांगा, तुम्ही पांडुरंगाला कधी डोळ्यांनी नाही बघितलं, पण मनामध्ये पांडुरंगाची कशी प्रतिमा आहे? तर मनामध्ये अशी प्रतिमा आहे की झळझळीत सोनसाखळच दिसतो सावळा, अशी माझ्या मनात त्याची पांडुरंगाची प्रतिष्ठा आहे. स्वप्नील. दादा, तुम्ही चालत आले? हो, कुठून चालत आले? आम्ही याच्या इंदरपोस्ट पासून. बापरे. आणि मग चालताना काय अडचणी वगैरे? नाही, काय अडचणी नाही. माझ्यासोबत जाधव सर एक आहे, आम्ही दोघं मिळून आलेलो आहोत. खूप छान वाटलं दादा तुमच्याशी बोलून. खरं तर मला पण खूप आनंद झाला तुम्ही आम्हाला TV9 वर दाखवता. आपण बघतोय की दादा अतिशय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावत नाहीये, डोळ्यांनी दिसत नाही, तरी सुद्धा मनाने पांडुरंगाची प्रतिमा त्यांच्या एकदम मनात छापल्या गेलेली आहे. आणि त्याच पांडुरंगाच्या दर्शनासाठी इतक्या लांबून चालत येत त्यांनी हा संपूर्ण वारीचा टप्पा पूर्ण केलाय आणि इथे येऊन त्यांनी पांडुरंगाचं मनाच्या डोळ्यांनी दर्शन सुद्धा घेतलंय. दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर प्राजक्ता, अशा पद्धतीने आपण उत्साह पाहतोय. हा उत्साह काय कमी होण्याचं नाव इथे घेत नाहीये. खरंय प्रियंका, विठूला पाहताच हा उत्साह खरं तर शिगेला पोहोचतो. धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. ही सगळी दृश्य आपण पाहतोय पंढरी नगरीतली दृश्य आहेत. लाखो वारकऱ्यांनी पंढरी नगरी दुमदुमलेली आहे. 3:05 मध्यरात्री शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आणि माने दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरलेले आहेत यावर्षी. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे. महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो. आणि म्हणूनच इथे आलं
की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते. ही आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरीही सुखी होतात आणि राज्यही सुखी होतं. आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते. सोबत पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. पाहता श्रीमुख सुखावले या संतवचनाचा प्रत्यय आषाढी वारीत प्रत्येक वारकऱ्याला येतोय. तब्बल 36 तास दर्शन रांगेत उभे राहून थकलेले पाय आणि दमलेले शरीर, पण विठू माऊलीचे श्रीमुख दिसताच सारा शीण क्षणात नाहीसा होतो. विठ्ठलाच्या दर्शनानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद आणि समाधान ओसंडून वाहताना दिसतोय. गरुड खांबाजवळ पोहोचलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला तासनतास वारीमध्ये हे सगळे वारकरी उभा राहिलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय, मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू फुटलेलं आहे ते देखील पांडुरंगाच्या भेटीची ओढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विशेषतः वारीमध्ये पायी चालणारे वारकरी आळंदीपासून इथपर्यंत येतात, पण ज्यावेळेस विठू माऊलीचं दर्शन घेतलं जातं त्यावेळेस त्यांची वारी सफल होते. माझ्यासोबत वारकरी, काय सांगाल, कधी वारीला लागला होता आणि आता मंदिरात पोहोचलाय, काय भावना आहेत? आळंदीवरून आलो पंढरपूरला आणि काल पहाटे 2 वाजता आम्ही दर्शन रांगेला लागलो होतो. आज 4 वाजता दर्शन होतंय. जगाच्या मालकाचं दर्शन घ्यायची जी आस आहे ते पांडुरंगाला पाहिल्याच्या नंतर जो क्षीण भाग आहे सगळा निघून जातो आणि मन एकदम प्रसन्न या ठिकाणी झालेलं आहे. पालखी सोहळ्यामध्ये पांडुरंगाचं कसं कसं दर्शन झालं, आता प्रत्यक्ष दर्शन करणार आहे? पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या पादुकांचं, तुकाराम महाराजांच्या पादुकांचं, सोपान काकांच्या पादुकांचं दर्शन झालं आणि आता प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणाला हात वारी सफल लावून झाली. एकदम खूप खूप भारी. काय भावना आहेत? आणि आता एवढा सगळा थकवा होता वारीचा, इथं दर्शन वारीमध्ये देखील तुम्ही राहिला होतात, आता पांडुरंगाचं मुख पाहिल्यानंतर, श्रीमुख पाहिल्यानंतर काय भावना आहेत? खऱ्या अर्थानं आळंदी ते पंढरपूर पायवारी केल्यानंतर अवघे 24-25 घंटे लाईनमध्ये उभा राहून आपण या ठिकाणी मंदिरात आलोय. तर खऱ्या अर्थानं इथून मागे 10 ते 15 दिवसापूर्वी वारीत केलेल्या प्रवासाचं पूर्ण थकवा या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि आता खूप आनंद वाटतोय. भगवंताच्या दारामध्ये आपण आहोत. भाग गेला सीन गेला तुझा पाहता विठ्ठल असं म्हटलं जातं, आता शीन गेलाय. शीन गेला, पूर्ण शीन गेलेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतोय आपण. हे वारकरी तासनतास बारीमध्ये उभा राहतात. विशेषतः ऊन वारा पाऊस याचा कसलाही न विचार करता फक्त विठुरायाच्या दर्शनाची ओढ असते.